रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या खूप दिवसांनी मोठ्या अशा ब्लॉगमध्ये. तर ना, अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या फक्त ऐकल्या होत्या आणि त्यामध्ये फक्त एवढंच माहिती होतं की धोंड्यादान देती आई दर 3 वर्षांनी. म्हणजे त्याच्यामध्ये बत्तासे, 33 अनासे, 33 बत्तासे, नवीन कपडे, जोडवी जावयाला आणि लेकीला, असं एवढं धोंड्याचा महिना मात्र माहीत होता. पण जसं जसं आपलं वय होत चाललं तशा तशा बऱ्याच गोष्टी माहिती पडायला लागल्यात आणि ज्ञानामध्ये भर होत चालली. त्यामुळं आता 33 दिव्यांची वात करतात आणि विष्णूला म्हणजे श्रीकृष्णाला ओवाळतात. हे धोंड्याच्या महिन्यामध्ये जे करेल ना, हे म्हणजे दीपदान, ते खूप चांगलं मानलं जातं. त्यासाठी ना मी पण म्हणजे ही वात जी आहे ना, मी माझ्या आजीने बऱ्याच वेळा केलेली बघितली. पण आता आजीचं वय झालं आहे, आजीच्या इतकं लक्षात पण राहत नाही. पण आपण आजोळी गेल्यावर त्या गोष्टी पाहिलेल्या असतात ना, तर त्या गोष्टी कायम लक्षात राहतात. तर आमची आजी एकतर दुधाचं बोट लावायची किंवा मग विभूत लावायची. आता विभूती हे शक्यतो बघा, मी कुठं पाहिलं होतं, यवतला सोमेश्वर मंदिर आहे भगवान शंकराचं, तिथं विभूती पाहिलेली. आणि त्यानंतर पंढरपूरला वगैरे पण भेटते आणि त्यानंतर शिंगणापूरला शिखर शिंगणापूरला पण भेटते. तर मला बऱ्यापैकी शिखर शिंगणापूरवरूनच माझ्या सासूबाई विभूती आणून देतात. तर अशा फुलवाती आहेत. आता ह्या फुलवाती ज्या आहेत ती मी पुण्यावरून येताना आणलेल्या आहेत. त्यामुळं ह्या फुलवाती माझ्याकडं ऑलरेडी होत्या आणि ह्या फुलवाती आहेत ना, मी मोजून घेतलेल्या आहेत 33. पहिल्या तर 33 घेतल्या. पहिले त्याची मी जे तोंड जे आहे ते म्हणजे वात जी आहे ती मी मोठी करून घेतली आणि मोठी करून घेतल्या आणि पहिल्या सुरुवातीला 3 घेतल्या आणि एक दोरा घ्यायचा आहे. दोरा कट करून घ्यायचा, थोडासा जास्त घ्यायचा मापापेक्षा, आणि अशा पद्धतीने त्याची आपल्याला मोठी अशी वात करायची. बरोबर 33 मोजून घ्यायच्या ना, जास्त न कमी. म्हणजे आपला हा जो आपला दीपदान जे आहे किंवा परमेश्वराला जे कृष्णाला जे ओवाळायचं आहे आज आपल्याला, ते परफेक्टली आपलं पूर्ण मनोव्रत होईल असं होईल. त्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीने वात करायची आहे. अगदी सोपं आहे. वातीला वात जोडायची, 3 वाती झाल्या की गाठ मारायची, परत 2 जोडायच्या, 1 गाठ मारायची, परत दुसऱ्या 2 घ्यायच्या, गाठ मारायची आणि अशा 33 वाटी करून बाकीची समोरची आहे तिला वात मोठी करून घ्यायची. अशा पद्धतीने घ्यायचं. कदाचित मला एक्सप्लेन करायला जमलं नसेल, पण वात मात्र मी ह्याला तुम्ही मंजूळ वात म्हणू शकता किंवा वेणी वात म्हणू शकता. ही मी आजीने केलेली पाहिली होती बऱ्याच वेळा. इथं इतक्या गाड्या आहेत ना, मला अजिबात म्हणजे अजिबात व्हिडिओ वाईज वगैरे द्यायला अजिबात मला जमत नाही आहे. बऱ्याच वेळा असंच होतं आहे. पण आता काय, घरात बसलं तरी पण गाड्या आहेत, गाड्यांचा आवाज येतोच आहे. दोन्हीकडं रोड आहे, त्यामुळे मला ते जमत नाही आहे. असं तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा. त्यानंतर म्हणजे आता बऱ्यापैकी आपण सोशल मीडियावर पण पाहतो आहे आणि चांगल्या गोष्टी आपण जर घ्यायला गेलो तर म्हणतात विष्णूला पहिलं तर चरणावर 4 वेळा ओवाळायचं, बेंबीवर 2 वेळा ओवाळायचं आणि मुखावर 3 वेळा ओवाळायचं आणि होल म्हणजे पूर्ण फोटो असेल तुमच्याकडं, प्रतिमा असेल तर त्या पूर्ण प्रतिमेला 7 वेळा ओवाळायचं. आणि त्यावेळेला तुम्ही माधवाय नमः, कृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, दामोदराय नमः, असे तुम्ही जे तुमच्या प्रिय आहे, म्हणजे जे तुमच्या मुखामध्ये येईल विष्णूच्या नावाचं जे पण नाव येईल ते नाव घेऊन तुम्ही विष्णूला ओवाळू शकता. बाकी काही नाही जमलं तरी एवढं तरी तुम्ही करू शकता. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर यामध्ये तुम्ही मला जेवढं कळतं आहे ना, माझं जेवढं ज्ञान आहे ना, त्या ज्ञानापैकी मी तुम्हाला सांगते. आपण जे खातो त्यापेक्षा उच्च देवाला द्यायचं. आता साधं रिफाईंड तेल आम्ही खातो. मग आता मला एक स्वामी आहेत, त्यांनी सांगितलं की जास्त काळ टिकतो तिळाच्या तेलाचा दिवा आणि तुपाचा किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. मोहरीचं तेल किंवा तूप आपण जे खातो त्यापेक्षा उच्च देवाला द्यायचं. नाहीतर आपण तूप खायचं आणि देवाला साध्या तेलाचा, पाम तेलाचा दिवा लावायचा, हे मात्र योग्य नाही आहे. मग याच दिव्याने तुम्ही विष्णूला ओवाळलं, त्याच दिव्याने नंतर तुम्ही तुळशी मातेचंही पूजन करा. तुळशी मातेचं पूजन करा. तुळशी मातेच्या पूजनाच्या वेळेस तुळशी मातेलाही ओवाळा, हळदी कुंकू लावा, अक्षदा अर्पण करा. आणि मला जितकं माहिती आहे त्यावेळेस जर तुम्हाला छान वाटत असेल तर यावेळी विष्णू सहस्त्रनाम चं पठण करा संध्याकाळी तुळशी मातेपाशी, तुळशी मातेजवळ बसून. तर मी तर केलं आहे. कालचा दिवस खूप छान गेला. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.